नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही आहे, परंतु मध्य प्रदेशवर होत असलेल्या वातावरणामुळे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडीफार ढगाळ परिस्थिती, हलका शिडकावा या पलीकडे वातावरणाची शक्यता नाही. एकापाठी एक WD उत्तर भारतामध्ये येत आहेत. दक्षिण भारतातही किरकोळ श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचे क्षेत्र आहे. नॅशनल वेदर बुलेटिननुसार मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी आज WDचा प्रभाव राहील असं सांगितण्यात आले. मात्र तसा हा प्रभाव थोडा कमी झालेला आहे. आपण बघतो की सध्या गुजरातमध्ये तापमान वाढलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी सुद्धा तापमान वाढतं आहे. कोकणामध्ये उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये देखील आता तापमान वाढू लागलं आहे. या ठिकाणी आपण बघतो महाराष्ट्रामध्ये तसं थंडीचं प्रमाण कमी झाले. विदर्भात थोडी थंडी जाणवते. मात्र मध्य प्रदेश सहित उत्तर प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणाहून आणखी उत्तरेला थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. आपण दररोज दोन महत्त्वाचे मॉडेल म्हणजे ECMWF मॉडेल आणि GFS मॉडेल याचा अंदाज घेत असतो. त्याला आपण इतरही काही मॉडेल जोडलेले आहेत, परंतु या पलीकडे अंदाजात फरक पडत नाही असा आपला अनेक वर्षाचा अनुभव आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, राजस्थानच्या सीमेवर थोडं गारपिटीचं वातावरण आहे. उत्तर भारतात हलका WD आहे. केरळमध्ये कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर ह्या अंदाजात थोडा हलकासा प्रभाव कमी होताना दिसतोय. 5 तारखेला पण या ठिकाणी आणखी वातावरण दिसतंय. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किरकोळ स्थिती 5 तारखेला दाखवण्यात आलेली आहे GFS नुसार. आपण बघतो की एकापाठी एक WD हलक्या स्वरूपात येत राहणार आहेत. एक प्रभावी WD 9 तारखेच्या दरम्यान उत्तर मध्य भारतावर सरकण्याची शक्यता आहे. यामध्ये मात्र आपल्याला राजस्थानचा उत्तर भाग, मध्य प्रदेशचा उत्तरी भाग, दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या काही भागामध्ये आणि जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. हे वातावरण 2 दिवस राहील. त्यानंतर याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. तसा आपण यापूर्वीच अंदाज दिलेला आहे. फेब्रुवारीमध्ये फारसं अवकाळी पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही. आपण मिनिमम टेम्परेचरचा जेव्हा अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये थंडी कमी झाल्याचं स्पष्ट जाणवते, परंतु याचा अर्थ आपल्याला गारवा जाणवणार नाही असं नाही. आपल्याला सकाळी पहाटे गारवा जाणवणार आहे, परंतु आपण जर पर्सेंटेजमध्ये बघितलं तर 14° ते 18° दरम्यान पहाटेचं तापमान गेलेलं आहे. त्या अर्थ हा सरासरीच्या खाली थंडी आलेली आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव संपलेला आहे. उष्णतामान वाढतं आहे आणि आपण बघतो की जवळपास 18 ते 20° तर कधीकधी दुपारी 30° पेक्षाही तापमान वाढलेलं आहे. आपण जर जलद गतीने हा अंदाज जर बघितला तर पुढे देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेष थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस आता इथून पुढे कमी थंडीचा असणार आहे. त्यामुळे आपल्याला फेब्रुवारीत फार थंडीचा देखील प्रभाव जाणवणार नाही. फेब्रुवारी तसा फार विशेष पावसाळी नाही आहे. 2 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान आपल्याला थोडं पुन्हा WDच्या ॲक्टिव्हिटीज किंवा दोन्ही समुद्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. पण अगदी 16 मार्चपर्यंतचा अंदाज आहे. म्हणजे मार्चच्या सुरुवातीला तसं फार पावसाळी वातावरण नाही आहे, परंतु मार्चच्या उत्तरार्धापासून पावसाला सुरुवात होईल आणि फेब्रुवारीत तसं फार वातावरण पावसाचं राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मार्चमध्ये आपल्याला अंदाज सारखे बदलताना दिसतील, परंतु महाराष्ट्रात पहिला अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता मार्चमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला तीच परिस्थिती एप्रिलमध्ये आणि तीच परिस्थिती मेमध्येही जाणवणार आहे. परंतु या अंदाजात सारखा बदल होईल, कारण मे महिन्यामध्ये दोन्ही समुद्रात वादळं तयार होण्याची शक्यता आहे. SIAPS मॉडेलने एप्रिलमध्ये अंदाज दिलेलाच आहे. मेमध्ये तर संपूर्ण भारतात पावसाचा अंदाज दिलेला आहे. NMME मॉडेलमध्ये सुद्धा विशेष बदल नाही. केवळ मेमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे.
आपण पुढील 15 दिवसाचा धावता अंदाज जर ECMWF मॉडेलचा घेतला तर काय परिस्थिती आपण बघतो. थोडं तामिळनाडू, केरळमध्ये हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहणारे श्रीलंकेच्या दरम्यान. मात्र आपण बघतो की मध्य भारताच्या उत्तरेला थोडं पावसाळी क्षेत्र राहील. अति उत्तरेला बर्फवृष्टीसाठी अनुकूल वातावरण राहणारे. WD जरी असले तरी मैदानी भागावर त्यांचा प्रभाव कमी होतोय आणि उत्तरेकडील भागातच त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर कोणतंही सावट नाही. हाच अंदाज आपण जेव्हा GFS नुसार बघतो तेव्हा देखील आपल्याला महाराष्ट्रात विशेष वातावरण दिसत नाही. AIFS मॉडेलनुसार सुद्धा आपल्याला 16 फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वाटत नाही. तसे दक्षिण भारत आणि उत्तर भारतात ॲक्टिव्हिटीज होणार आहेत, परंतु त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर फार कमी राहणार आहे. मात्र ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता राहील आणि हे ढगाळ परिस्थितीचा अंदाज आपल्याला CMC मॉडेलने दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात ढगाळ परिस्थिती राहू शकते. AIGFS मॉडेल आहे. या मॉडेलने देखील ढगाळ परिस्थितीचा अंदाज आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे, परंतु पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे. 17 तारखेला 5 वाजेपर्यंत 5-5:30 वाजेपर्यंतचा जर अंदाज आपण बघितला तर केवळ मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून आणि थोडं छत्तीसगड, झारखंड या भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता मावळली आहे. तसं यापूर्वी मॉडेल हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा या ठिकाणी पाऊस दाखवत होते, परंतु आता तो अंदाज बदलला आहे आणि तसंही आपण फेब्रुवारीत फारसा अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे GFS मॉडेलने अंदाज दिलेला होता पावसासंदर्भातला, तो त्यांनी मागे घेतला आहे. AIFS मॉडेलने विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज मात्र कायम ठेवला आहे. आपण आज पहाटे 5 वाजता काय परिस्थिती हवामानाची, तर आपल्याला दिसते की मिनिमम टेम्परेचर मालेगावला 16° आणि गोंदियाला 17° होतं. त्यानंतर साताऱ्याला देखील 16° मिनिमम टेम्परेचर होतं. त्यानंतर मात्र मॅक्झिमम टेम्परेचर हे मुंबईला 22° आहे. त्यामुळे थंडीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की आपल्याला थोडी ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे अंदाज महाराष्ट्रासाठी नाही आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काही परिस्थिती नाही. आपण अगदी कोणत्याही 4 तारखेला बघितलं तरी थोडी किरकोळ ढगाळ परिस्थिती, 5 तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती, या पलीकडे अंदाज नाही. कारण मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की जोपर्यंत ECMWF मॉडेल आपल्याला अंदाज देत नाही पावसासंदर्भात, तोपर्यंत महाराष्ट्रात विशेष पाऊस होणार नाही. आणि GFSने अंदाज दिला, त्यानंतर आयकॉन मॉडेलने अंदाज दिला आणि हे दोन्ही अंदाज आता ऐन वेळेस मागे घेण्यात आलेले आहेत. असं आहे की ज्या मॉडेलचा तुमचा अनेक वर्षाचा अंदाज सांगण्याचा अनुभव आहे तेच मॉडेल तुम्हाला साथ देणार आहे. इतर मॉडेलची कुठली शक्यता नसते. आणि आपण बघतो की अगदी 11 तारखेनंतर पुढे पुन्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. त्यामुळे थंडीचं प्रमाण आता संपल्यात जमा आहे. विशेष थंडी आपल्याला प्रभावी अशा प्रकारची थंडी जाणवणार नाही, परंतु पिकांना आवश्यक असलेली थंडी, जो गारवा आवश्यक आहे तो आपल्याला सकाळी मिळणार आहे. जर थंडी अचानकपणे कमी झाली तर आपल्याला मात्र थोडं एखादा पाण्याचा फेरा जास्त द्यावा लागेल. या पलीकडे फार विशेष बदल होणार नाही. त्यामुळे मी एकूणच बघतोय की आपल्याला जवळपास 17 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणार नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.